मी इथं ढोकळा एकदम प्रेस करत आहे. जसं की याच्यावर काहीतरी वजन ठेवलेलं आहे. तरी पण ढोकळा मूळ जागी परत येत आहे. ढोकळ्याला एक सारखी जाळी पडलेली आहे. स्क्रीनवर तुम्ही बघू शकता. ढोकळ्याचा एक पीस पण मी इथं प्रेस करून दाखवत आहे. स्प्रिंगसारखा अगदी मूळ जागी परत येत आहे. ढोकळा बनवताना होणाऱ्या चुका. ढोकळ्यावर असे रेड स्पॉट येणे. ढोकळा मध्य जागी बसणे किंवा खड्डा पडणे. ढोकळ्याला कडेला तरी अनइवन जाळी पडलेलीच आहे, पण मध्ये सुद्धा ढोकळा गच्च झालेला आहे. ढोकळा एकदमच घट्ट ठोकळ्यासारखा होणे. याबरोबरच ढोकळ्याला जाळी न पडणे, ढोकळा मिठाईसारखा होणे, ड्राय होणे, डेन्स होणे, ढोकळा न फुगणे, ढोकळा खाताना बेसनची कच्ची चव लागणे किंवा ढोकळा खाताना घशामध्ये लागणे किंवा पाण्याच्या सोबत ढोकळा खायला लागणे. ढोकळा अर्धा तास शिजायला ठेवला तरी सुद्धा मध्ये कच्चा राहणे. अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. यासोबतच ढोकळ्याबरोबर सर्व्ह केली जाणारी चटणी बघणार आहे. तसेच ढोकळा कसा सर्व्ह करायचा तेही आपण पाहणार आहे. जर घरी पाहुणे येणार असेल, छोटी-मोठी पार्टी असेल किंवा घर बसल्या तुम्ही जेवणाच्या ऑर्डर्स घेत असाल, तर त्यासाठी मी 1 किलोच्या ढोकळ्याचं प्रमाण सुद्धा दिलेलं आहे. ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे. चला तर बघूया. इथं मी हिरा बेसन घेतलेलं आहे. पण याच्याऐवजी तुम्ही कुठल्याही ब्रँडचं बेसन घेतलात तरी सुद्धा चालेल. अट फक्त एकच, बेसन एकदम गुळगुळीत असायला हवे. वजन काटा मी 0 करून घेतलेला आहे आणि वजन काट्यावर मी 120 ग्रॅम पीठ मोजून घेत आहे. वजनी प्रमाण वापरल्यास रेसिपीमध्ये एकदम परफेक्शन येते. मोजलेले बेसन मी इथं चाळून घेत आहे. ढोकळा बनवण्यासाठी घरचे बेसन वापरू नये. ज्यांच्याकडे वजन काटा नाही त्यांच्यासाठी कपामध्ये मोजून सुद्धा मी बेसन दाखवत आहे. इथं 250 ml चा कप मी वापरलेला आहे. स्क्रीनवर बघू शकता. चमच्याने मी किती प्रेस करत आहे, किती अलगद पीठ भरत आहे, यावरनं तुम्हाला साधारण अंदाज येईल. ढोकळा करण्यासाठी झुणक्याला वापरतो ते जाडसर बेसन वापरू नये आणि घरची डाळीचं पीठ सुद्धा वापरू नये. उत्तम ढोकळा होण्यासाठी बेसन गुलालासारखे बारीक गुळगुळीत असावे. इथं माझं बेसन कपामध्ये भरून झालेलं आहे. जर बाहेरच्या ढोकळ्याच्या ऑर्डर्स घेत असाल तर शक्यतो वजनी प्रमाण घ्या, म्हणजे ढोकळा अजिबात चुकणार नाही. कपामध्ये मोजलेले बेसन मी त्याच बाउलमध्ये परत घातलेलं आहे. मी स्क्रीनवर दाखवत आहे की बेसन किती बारीक गुळगुळीत आहे. ढोकळ्याचं पीठ कंपल्सरी चाळून घ्यावे. इथं मिक्सरच्या जारमध्ये मेजरमेंट घेत आहे. हे सिट्रिक ॲसिड आहे. कोणतंही मेजरमेंट घेताना चमच्यावर बोट फिरवून घ्यायचं. हे प्रत्येक मेजरमेंटसाठी पुढं करायचं आहे. इथं मी सिट्रिक ॲसिड, मीठ, साखर 2 टेबलस्पून होईल इतकं तेल घ्यायचं आहे. हे रिफाइंड ऑइल आहे. कोणतंही वास येणारं तेल इथं वापरायचं नाही. त्याच चमच्याने म्हणजे 2 टेबलस्पून होईल इतकं मी पाणी घेतलेलं आहे. आता सगळ्यात महत्त्वाची टीप, जे हलवाई लोक करतात. हा एक अष्टमोस्ट टीस्पून आहे. याच्यातला सुद्धा 1/3 भाग मी इथं कलर घातलेला आहे. पिवळा कलर आहे. आपण इथं कमर्शियल रेसिपी बघतोय म्हणून इथं कलर घातलेला आहे. तुम्ही नाही कलर घातलात तरी चालेल. अर्धा मिनिट मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. आता त्यामध्ये अर्धा कप मी पाणी घातलेलं आहे. पाणी रूम टेम्परेचरचंच आहे. चाळून घेतलेलं पीठ मिक्सी जारमध्ये घालायचं आहे आणि चमच्याने आपल्याला हलवून घ्यायचं आहे. ज्यांना कलर घालायचं नसेल त्यांनी फक्त 2 बोटाच्या चिमटीमध्ये जेवढी हळद मावेल तेवढी हळद घातली तरी सुद्धा चालेल. त्यापेक्षा जास्त अजिबात घालू नये. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमच्याने बेसन मिक्स करून घ्यायचं आणि 1 मिनिटासाठी मिक्सीला लावून घ्यायचं. बेसनची एक स्मूथ पेस्ट तयार होईल. बेसन मिक्सरला फेटल्यामुळे हाताने बेसन फेटायची झंझट वाचते आणि काम एकदम सोपं होतं. स्क्रीनवर बघू शकता बेसन एकदम गुळगुळीत फाईन पेस्ट झालेली आहे. हे सगळं बॅटर मी एका बाउलमध्ये ट्रान्सफर करत आहे. ट्रान्सफर करताना त्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. पाण्याचं प्रमाण व्हिडिओमध्ये जेवढं सांगितलेलं आहे तेवढंच घालायचं. त्याच्यापेक्षा जास्त पाणी झालं तर अर्धा तास जरी ढोकळा शिजायला ठेवला तरी पाणी आटत नाही आणि ढोकळा मधून कच्चा राहतो. या बॅटरला 15 मिनिटं आता रेस्ट द्यायची आहे. इकडं गॅसवर मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये 2.5 ते 3 ग्लास पाणी घातलेलं आहे.
इथं 6 बाय 6 इंचाचा टिन वापरलेला आहे आणि त्याला ग्रीसिंग करून बटर पेपर लावून घेतलेला आहे. बटर पेपरमुळे ढोकळा लवकर डिमोल्ड होतो. ढोकळा वाफवण्यासाठी सगळी पूर्वतयारी इथे झालेली आहे. आता आपण इकडं ढोकळ्यासाठीची फोडणी करून घेऊया. कढईमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. मोहरी, तीळ घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि 2 हिरव्या मिरच्या स्लिट करून टाकलेल्या. यामध्ये लगेचच पाणी घालून घ्यायचं आहे. फोडणी अजिबात करपू द्यायची नाही. पूर्ण फोडणीवर ढोकळ्याची चव सुद्धा अवलंबून आहे. लगेचच त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं. फोडणीमधला कढीपत्ता आणि हिरवी मिरची याचा रंग हिरवाच राहिला पाहिजे, ही गोष्ट लक्षात ठेवायची. पाण्याचं प्रमाण इथं जेवढं दिलेलं आहे तेवढंच घालायचं आहे. सोबतच मीठ, साखर आणि लिंबाचा रस घातलेला आहे. लिंबाच्या रसामुळं हे पाणी चवीला एकदम छान लागते. हे पाणी आटू नये म्हणूनच तिथं उभं राहूनच पाण्याला एक उकळी काढायची आणि गॅस लगेचच बंद करायचा. हे सर्व करेपर्यंत 15 मिनिटं झालेली आहे. आता आपण ढोकळ्याचं बॅटर तयार करूया. टोटल ढोकळ्यासाठी आपल्याला पाऊण टीस्पून खायचा सोडा लागणार आहे. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमचा सपाट करून घ्यायचा आहे. पहिल्यांदा मी पाऊण टीस्पून म्हणजेच अर्धा टीस्पून आणि पाव टीस्पून सोडा बाजूला काढून घेत आहे. ढोकळा बनवताना सोडा कसा घालता, किती घालता हे फार महत्वाचं आहे आणि म्हणूनच मी इथं टीस्पूनवर प्रमाण दिलेलं आहे. ढोकळ्यामध्ये सोडा घालायच्या आधी सोड्यातल्या सर्व गाठी मोडून घ्यायच्यात. स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे चमच्यानी कितीही गाठी मोडल्या तरी ढोकळ्यामध्ये रेड स्पॉट हे येतातच. म्हणूनच ही स्टेप इथं फार महत्वाची आहे. आता आपलं इकडे पाणी उकळलेलं आहे हे पहिला कन्फर्म करायचं. मगच बॅटरमध्ये सोडा घालायचा आहे. 15 मिनिटानंतर आपला मोल्ड सुद्धा ग्रीस करून रेडी आहे. बॅटरला सुद्धा 15 मिनिटं रेस्ट देऊन झालेले आहे. बॅटरमध्ये स्पॅच्युला एकाच दिशेने फिरवायचा आहे. एकदा जर क्लॉकवाईज फिरवत असाल तर फक्त क्लॉकवाईजनीच फिरवायचा. परत उलट दिशेने म्हणजे अँटी क्लॉकवाईज फिरवायचा नाही. बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. इथं मी चहाच्या गाळण्याने सोडा गाळत आहे. याच्यामुळे सोडा इव्हनली सगळीकडे व्यवस्थित स्प्रेड होतो. या सोड्यावर 1 टीस्पून होईल इतकं पाणी घालायचंय आणि बॅटर परत क्लॉकवाईज फिरवायचं आहे. आता इथं अजून एक महत्वाची टिप, जेव्हा बॅटर फिरवायला लागलाय, सोडा घातल्यानंतर ते फ्लफी होतं. घाईने लगेचच बॅटर मोल्डमध्ये ओतायला जायचं नाही. सोडा घातल्यानंतर आपले बॅटर फुलत आहे. स्क्रीनवर लक्ष राहू दे. बॅटरमध्ये सोडा घातल्यानंतर बॅटर एकदम फुलते आणि घाईने मोल्डमध्ये ओतून मोल्ड पॅनमध्ये ठेवला जातो. यामुळे ढोकळ्याला फारच मोठी, रफ आणि अनइव्हन जाळी पडते. म्हणून स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे सोडा घातल्यानंतर सुद्धा मी अजून हलवत आहे. जो फोम तयार झालेला आहे तो थोडासा कमी होऊ द्यायचा आणि मगच आपल्याला बॅटर मोल्डमध्ये ओतायचं आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होत आहे, पण हीच स्टेप फार महत्वाची आहे. या स्टेपमुळंच ढोकळ्याला इव्हनली जाळी पडते. उत्तम ढोकळ्याचं लक्षण आहे, की त्याची जाळी ही एकसारखी इव्हन असायला पाहिजे. मोल्ड मी लगेचच पॅनमध्ये ठेवलेला आहे आणि त्याला झाकण व्यवस्थित गच्च लावलेलं आहे. गॅसची फ्लेम फुल ठेवलेली आहे. 15 मिनिटं याला अजिबात उघडायचं नाही. आता 15 मिनिटानंतर बघूया. ढोकळा इतका फुललेला आहे, की वर झाकणाला चिकटलेला आहे. एक टूथपिक टाकून ढोकळा शिजलेला आहे का हे पाहावे. टूथपिक क्लीन आलेली आहे, म्हणजे आपला ढोकळा इथं तयार आहे. जोपर्यंत ढोकळा गरम आहे, तोपर्यंत ढोकळ्याला जास्त दाबायचं नाही. ढोकळा थोडा कोमट झाल्यानंतर डिमोल्ड करायचा. सुरीने मोल्डच्या चारी बाजू सोडवून घ्यायच्या. सुरी शक्यतो झिगझॅग वापरायची, प्लेन वापरायची नाही. अशा सुरीमुळे ढोकळा व्यवस्थित कट होतो. बटर पेपर लावल्यामुळे ढोकळा लवकर डिमोल्ड होतो. ढोकळ्याची जाळी तुम्ही बघू शकता. जोपर्यंत ढोकळा कोमट होत नाही, तोपर्यंत ढोकळा कट करायला जायचं नाही. ढोकळा इतका स्पॉन्जी झालेला आहे ना, हे तुम्हाला स्क्रीनवरून सुद्धा लक्षात येत असेल. ढोकळा पाहिजे त्या आकारामध्ये व्यवस्थित कट करून घ्यावा. ढोकळा कट करत काही प्रश्नांची उत्तरं बघूया. जर ढोकळ्यासाठी जाडसर झुणक्याला वापरतात तसं जर पीठ वापरलं
तर ढोकळा 100% मध्ये बसतो आणि तो फुगत नाही. ढोकळ्याच्या बॅटरमध्ये सांगितलेल्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी झाले तर ढोकळ्याचं बॅटर अर्धा तास शिजवलं तरी सुद्धा ढोकळा शिजत नाही. ढोकळ्याचं बॅटर फेटताना क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जर फेटला तर ढोकळा 100% ठोकळ्यासारखा होतो. आणि सोडा वापरताना चाळून वापरावा म्हणजे तो इव्हनली स्प्रेड होतो. ढोकळ्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. एकसारखी जाळी, रंग आणि स्पॉन्जीनेस एकदम कमाल. आता ढोकळा सर्व्ह कसा करायचा ते सुद्धा आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. त्यापूर्वी जर कोणी पाहुणे येणार असतील, जर ऑर्डर असेल तर जास्तीत जास्त 1 तासात हा पूर्ण ढोकळा तयार होतो. हे मेजरमेंट फॉलो करून तुम्ही ढोकळ्याच्या ऑर्डर सुद्धा घेऊ शकता. इथं प्लेटमध्ये ढोकळा ठेवताना ढोकळ्याची जी टॉपची बाजू आणि तळातली बाजू आहे, ती बाजू मी साईडला ठेवलेली आहे आणि जी साईडची जाळीची बाजू आहे, ती मी इथं वर ठेवलेली आहे. जेणेकरून फोडणीचं जे पाणी आहे ते ढोकळ्यामध्ये व्यवस्थित शोषलं जाईल. तयार झालेला ढोकळा तुमच्या समोर आहे. ढोकळ्याच्या फोडी फारच उंच आहेत म्हणून मी इथं फोटोमध्ये थोड्याशा आडव्या ठेवलेल्या आहेत. इथं ढोकळा आपला तयार झालेला आहे. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे ती आपण व्हिडिओमध्ये पुढे बघणार आहे. ढोकळ्याचा रिझल्ट तुमच्या समोर आहे. अप्रतिम जाळी, अप्रतिम चव आणि मस्त अमेझिंग टेस्ट. खरं तर ढोकळा तुम्ही करून पाहिल्यावरच तुम्हाला ती गोष्ट लक्षात येईल. आता इथं एक महत्त्वाची गोष्ट. आता आपण 1 कपाचा ढोकळा केला म्हणून ढोकळ्याची सगळी फोडणी आणि शुगर सिरप आपण ढोकळ्यावर ओतलेली आहे. पण हलवाई लोक जेव्हा मोठ्या प्रमाणात ढोकळा करतात, तेव्हा सगळी फोडणी, सगळं शुगर सिरप एका वेळी न वापरता जसा ढोकळा सेल होईल तसा त्यावर फोडणी ओतत जातात. जाळीच्या बाजूनी आपण शुगर सिरप ओतल्यामुळे पूर्ण ढोकळ्यामध्ये व्यवस्थित शुगर सिरप शोषले जाते. गार्निशिंगसाठी वरून कोथिंबीर घातली. आता 1 मिनिटात ढोकळ्यासोबतची चटणी बघूया. इथं चटणी पॉटमध्ये मोठी मूठ भरून कोथिंबीर घातलेली आहे. 5-6 पुदिन्याची पानं ऑप्शनल आहे. 2 हिरवी मिरची, अर्धा इंच आलं, साखर आणि मीठ घातलेलं आहे. चवीपुरतं थोडासा लिंबाचा रस घातलेला आहे आणि थिकनेससाठी 2 फोडी ढोकळ्याच्या घातलेल्या आहेत. थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घ्यायची आहे. आपली चटणी तयार आहे. ढोकळ्याबरोबर ही चटणी छान लागते. ज्यांना आवडत असेल त्यांनी चिंचेची चटणी सुद्धा घेतलं तरी सुद्धा चालेल. इथं माझा ढोकळ्याचा व्हिडिओ कंप्लीट झालेला आहे. या व्हिडिओमध्ये मी अगदी छोट्या-छोट्या गोष्टी सुद्धा सांगायचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामुळे तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट उत्तम रिझल्ट देईलच. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन बटन दाबायला अजिबात विसरू नका. परत लवकरच भेटूया अशाच एका हमखास रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.